नांदेड जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। 5 ते 6 गावांना पुराचा वेढा पडला। आता मी मुखेड तालुक्यातील रावणगाव परिसरात आपण बघतोय एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना असं जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे। बोटच्या माध्यमातून जे आहे ते या सर्व नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम एसडीआरएफचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे जवान जे आहेत ते एका छोट्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन अक्षरशः जे आहे ते सुरक्षित ठिकाणी नेताना आपल्याला पाहायला मिळतात। अशीच परिस्थिती आहे जे नांदेडच्या 5 ते 6 गावात पाहायला मिळते। अजून काही नागरिक आहेत ज्यांची पुराच्या पाण्यातून एसडीआरएफच्या पथकानं सुटका केली आहे। कालपासून जे आहे ते नांदेड जिल्ह्यात अतिशय गंभीर परिस्थिती झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत। 5 ते 6 गावांना या पुराचा पाण्याचा वेढा भेटला आहे। लेंडी प्रकल्पात जे आहे ते लक्षणीय पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून या लेंडी प्रकल्पाला गावाच्या नागरिकांचा विरोध होता। मात्र असं असताना सुद्धा काल झालेल्या मुसळधार ढगफुटी पावसामुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। नुकतीच जे आहे ते या ठिकाणी एक बोट आली आणि बोटच्या माध्यमातून जे आहे ते या सगळ्या नागरिकांना, महिलांना, पुरुषांना, लहान बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम आता जे आहे ते युद्धपातळीवर सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण बघतो ही महिला आहे, एक छोटीशी चिमुकली आहे, ती जी आहे ते या पुराच्या पाण्यातून बाहेर आल्याचं चित्र पाहायला मिळतं। काय नाव आहे बाई? कोणत्या गावून आली? रावणगाव। काय परिस्थिती आहे गावात? पाणीच आहे, पाऊस आहे। किती लोक अडकले? काय तुमचं काय नाव आहे? सत्यकला संग्राम थोटे। किती लोक अडकले गावात? 100 लोक, 200 लोक आहे अजून गावात। हा, लय आता लय परिस्थिती आमची हे आहे बघा। बर, कधीपासून जेवलं नाही? आम्ही रात्रपासून उपाशीच आहो। बर, तुमचं काय नाव आहे? माझं नाव चंद्रशेखर दिगंबर थोटे आहे। आम्हाला अचानक जर असं जर केलं सर तर कशी वाट होईल आमची? सांगा ना तुम्ही। यायचं पाण्याचं कुठपर्यंत होतं अडवायचं बोली? बरं, काही गावात जीवितहानी झाली नाही? आमच्या गावामध्ये काही झाले नाही, बाकीच्या वितरी गावामध्ये झालेली आहे। कोणत्या गावात पूर आलाय? हसनाळ आलेले आहे। आता बाकीचे जेवढे आहेत, बाकीच्या सगळ्या गावामध्ये जेवढे आहे समजा त्या गावामध्ये आलेले आहे पूर समजा। निश्चित बघतोय अजूनही काही नागरिक आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। जे आहे ते हसनाळा असेल, रावणगाव असेल, या भागातील अनेक गावांना जे आहे ते पुराच्या पाण्यानं वेढल्याचं चित्र पाहायला मिळतं। ही म्हातारी आजीसुद्धा या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळते। एसडीआरएफचे जवान जे आहे ते यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। खरं तर सकाळपासून जे आहे ते 150 लोकांना एसडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलवले। ज्या पद्धतीनं आपण बघतोय ही वयोवृद्ध महिला पाण्यातून मार्ग काढत सुरक्षित ठिकाणी एसडीआरएफचे जवान नेत्यांना पाहायला मिळतात। माय काय नाव आहे? बरं, लय पाणी झालं गावात? पाणी पुष्कळ आले, पाणी नाही काय कर। बरं, काय झालं? कधीपासून पाणी आलं? रात्री। बरं, तुम्हाला कोण बाहेर कोण काढलं? आले समजा माणसं संघ भाऊ आलता आमचं, समजा बाहेर बसल्या पाटलाच्या वाड्यात तिकडून आल्या। निश्चित बघतोय या ठिकाणी एक बोट दिसते। त्या बोटमधून जे आहे ते अजून काही नागरिक उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास या ठिकाणाहून 1.5 ते 2 किलोमीटर गाव आहे आणि बोट जे आहे ते अशा पद्धतीनं सुरक्षित ठिकाणी नागरिकांना घेऊन येते आणि परत बोट जे आहे ते दुसरे पुरात अडकलेल्या नागरिकांना घेण्यासाठी रवाना होताना या ठिकाणी पाहतो एसडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून जे आहे ते सगळं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं पाहतोय मोठी पूरस्थिती नांदेड जिल्ह्यात निर्माण झाली आहे। खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होता। मात्र ज्या पद्धतीनं काल रात्री पाऊस पडला, हा मोठा पाऊस होता। अक्षरशः पावसानं जे आहे ते थैमान घातले, पुरानं जे आहे ते हाहाकार उडून दिलाय। अनेक नागरिकांचा सुद्धा या जीव धोक्यात गेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं जे आहे ते मोठ्या प्रमाणात पशुधन सुद्धा दगावलं आहे। त्याची आकडेवारीसुद्धा अजून अधिकृतपणे पुढे आली नाही। मात्र काही शेकड्यात हा आकडा असण्याची शक्यता आहे। मात्र आतापर्यंत जे आहे ते कोणी व्यक्तीची जीवितहानी झाली का याची अधिकृत माहिती प्रशासनाला आली नाही। तशी माहितीसुद्धा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे। अशा पद्धतीनं आपण बघतोय ही बोट जे आहे ते पुन्हा रावणगावकडे निघालेली आपल्याला पाहायला मिळते। एसडीआरएफचे पथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हे सगळे जवान स्वतःच्या जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जे आहे ते पावसाचा जोर अजूनही कायम आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। त्यामुळे अतिरिक्त कुमतसुद्धा मागवण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे आहे ते नागरिकांनी सुद्धा सुरक्षित ठिकाणी जावं, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असं आवाहनसुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून करण्यात येते। मात्र आता यातून सगळा कसा मार्ग निघतो, नागरिक कसे सुरक्षित वाचतात, एसडीआरएफ पथक कशा पद्धतीनं त्यांना बचावतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अतिशय जे आहे ते मोठी पूरस्थिती, गंभीर परिस्थिती नांदेड जिल्ह्यात आलेली पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।